हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. आज आपण निघालो आहे ट्रेक राईडवर, मनाला रिफ्रेश करणाऱ्या या प्रवासासाठी. ठरल्याप्रमाणे मी सकाळी 7:30 वाजता बाईक घेऊन निघालो. हवेत एक वेगळाच थंडावा पसरलेला होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आपण जात आहोत एक रहस्यमय अशा किल्ल्यावरती आणि तो का रहस्यमय आहे ते पाहूया. आणि तुम्हाला घेऊन जात आहे 2 तासात पोचू आपण. मी निघालेलो आता 7:30 वाजता, पोचायला आपल्याला 9:30 होतील. चला जाऊया. वाटेत आपल्याला श्रीकांत भेटणार आहे, त्याला घेऊन आपल्याला पुढे जायचंय. भेटू गडाच्या पायथ्याशी. घरापासून पेठचा किल्ला होता 61 किलोमीटर. त्यासाठी लागणारा वेळ होता 2 तास. वाटेत श्रीकांतला घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. जसजसं शहरातून बाहेर पडत होतो तसतशी ताजी हवा अनुभवत होतो. खूप वर्षानंतर राईड करत असताना डोंगर, धुके, हे भन्नाट रस्ते अनुभवताना एक वेगळीच मजा येत होती. या प्रवासात मला जुन्या आठवणींना उजाळा देता आला. प्रवास करत आम्ही पुढे खेड्यात येऊन पोचलो. रस्त्यात आलेल्या ह्या गायींच्या कळपातून आम्ही मार्ग काढत पुढचा प्रवास सुरू ठेवला. थोड्याच वेळात आम्ही पक्के रस्ते सोडून कच्च्या रस्त्याकडे वळालो. बोलतात ना, जिथे रस्ते संपतात तिथून खरा प्रवास सुरू होतो. आम्ही पण या कच्च्या रस्त्यांनी हळूहळू वाट काढत गडाच्या दिशेने कूच करत होतो. खडतर प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलेलो आहोत कोथळीगड येथे. तर पाहू शकता माझ्या पाठी कोथळीगड आहे, तुम्हाला दाखवतो. खूप छान वाटतो इथून लांबून पाहताना तो. आणि खाली तो गड आहे आणि वरती तो गडाचा सुळका आहे. कोथळीगड का म्हणतात हे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. छोटे खाणे असलेला हा किल्ला खूपच सुंदर वाटतो लांबून बघताना, पण तेवढंच महत्त्व आहे या स्वराज्यामध्ये त्याचं. लांबून दिसणारा हा छोटा किल्ला जसजसे आम्ही जवळ जात होतो तसा हा अवाढव्य दिसत होता. गावात आता डांबरी रोड झालेले आहेत, काही ठिकाणी तर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत. पेठच्या वाडीतला कॉन्क्रीटचा रोड सोडून आपल्याला कच्चा रस्ता धरावा लागतो.
कच्च्या रस्त्यावरती 10-1 मिनटं कसरत केल्यानंतर आपण कोथळीगडच्या पायथ्याशी येऊन पोचतो. गावातच एका झाडाखाली गाडी लावून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही आता कोथळीगडच्या दिशेने कूच करत आहोत. पायवाट पकडलेली आहे गावातून, जी पेठची वाडी बोलतात. त्यातून पुढे आल्यानंतर ही पायवाट सुरू होते आणि या पायवाट्याने आपल्याला गडावरती पोचण्यासाठी फक्त अर्धा तास लागेल. चला मग पोचूया गडावरती. चालतोय गडाची वाट आणि पायऱ्या आहेत, काही काही ठिकाणी दगडांच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर चालायला एवढं कठीण होत नाही आहे, पण तरीसुद्धा दगडातून चालणं म्हणजे लक्ष देऊन चाललं पाहिजे. आणि माझ्याबरोबर श्रीकांत आहे. तर आम्ही दोघे आलो आहेत. अचानक बेत बनवला, चला म्हटलं कुठल्या तरी किल्ल्यावरती जाऊया. आणि बरेच दिवस हा मागे लागला होता, तर चल म्हटलं कोथळीगडला जाऊया. आणि कोथळीगडला आलेलो आहोत. बघूया कसा होतो ट्रेक. भरपूर वर्षानंतर येतो इकडे, पाहूया काय बदल झाला इथे. जंगलातून थोडंसं वर चढून आल्यानंतर सभोवतालचा प्रदेश दिसू लागला होता. थोडा विसावा घेऊन समोरच्या डोंगरावर दिसणाऱ्या पवनचक्क्यांचं दृश्य पाहत बसलो. मागे वळून पाहिले असता किती उंचीवरती आलोय हे दिसू लागले होते. गडाच्या पायथ्याशी असलेली पेठची वाडी आणि त्याच्या खाली असलेले आंबिवली गाव सहज दृष्टीस पडत होते. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही टुमदार कौलारू घरं दिसायला फारच सुंदर दिसत होती. नमस्कार मित्रांनो, आपण जात आहोत कोथळीगडला. कोथळीगड का नाव पडलं हे तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो. तसंच याला पेठचा किल्ला असेही म्हणतात, कारण पायथ्याशी असलेल्या पेठची वाडी यावरून या किल्ल्याला पेठचा किल्ला असं नाव पडलं असावं. तसेच हा किल्ला छोटेखानी असला तरी याचा इतिहास हा रक्तरंजित आहे. आणि जरी याची माहिती तुम्हाला मराठी इंग्रजी कागदपत्रात भेटत नसेल तरी मोगली कागदपत्रात तुम्हाला याची नोंद नक्कीच भेटते तुम्हाला. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं. तर पाहूया कसा आहे हा किल्ला. तर आपण आता पोचलेलो आहोत. गडाचं हे पहिलं प्रवेशद्वार आहे त्याच्याजवळ. सध्या सुस्थितीत नसलं तरी कधी काळी या गडाचा भार या प्रवेशद्वाराने आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. स्वराज्य चालवलेलं आहे या प्रवेशद्वाराने, पाहू शकता. काही समाजकंटकांनी किल्ल्याला आग लावलेली आहे, त्यामुळे सुटलेले जे गवत आहे त्याला पूर्ण आग लागली होती. अजूनही तुम्ही हातात पाहू शकता. जसे हवा लागेल तशी आग वाढतच आहे. आणि हा आहे आपला कोथळीगडचा बाले किल्ला. गडमाथ्यावरती पोचतो. हा समोर दिसतोय तो बुरुज आहे. तर तुम्हाला किल्ल्यावर जाताना हा बुरुज दिसतोय, पण वरती जाण्याची कुठे वाट दिसते का तुम्ही पाहू शकता का? तर हेच आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य. चला तुम्हाला दाखवतो किल्ल्याच्या गडमाथ्यावरती कसं पोचता येतं ते. तर किल्ल्यावर असलेल्या ह्या 2 तोफा आहेत. एक मोठी तोफ आहे आणि एक छोटी तोफ आहे.
कदाचित शत्रूच्या मनामध्ये धडकी भरवत असणाऱ्या 2 तोफा, बुलंद अशा तोफा आहेत या. त्यातली एक तोफ ही तोफ गाड्यावरती बसवलेली आहे, दुसरी सुस्थितीत नाही आहे. पण काही या दुर्ग संवर्धन संस्था आहेत, त्यांनी हा तोफगाडा बनवून त्यामध्ये तोफा ठेवलेले आहेत. तर छान असं एक त्या काळचा इतिहासात कसा तोफा असतील हा आपल्याला अंदाज येतो. कृपया गडावर असलेल्या तोफांच्या बरोबर काही विचित्र वागणूक करू नये. खूप मेहनतीने ज्या दुर्ग संवर्धन संस्था आहेत त्यांनी हे तोफगाडे बसवलेले आहेत, तर त्याच्यावर खेळण्याचा प्रयत्न करू नये. कारण की आपल्या स्वराज्याचं वैभव आहे, इतिहास आहे आपला, तो मिटवण्याचा प्रयत्न करू नये, त्याचा आदर ठेवावा. किल्ल्याचा बुरुज आहे हा, थोडासा सुस्थितीत नाही आहे, पण आपली तग धरून आहे. तर पाहू शकता आपण किल्ल्यावरती काही गुफा खोदलेल्या आहेत, तिथे आपण आता जाऊ शकतो. भैरवाचं मंदिर आहे आणि गुहेंच्या तंबावरती. किल्ल्यावरून प्रवेश केल्यानंतर प्रथमच आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसतं. आता त्याला दरवाजा बसवण्यात आलेला आहे, पण पूर्वी हे ओपन होतं. तर पाहू शकता हे भैरवनाथ आहे. जय भैरवनाथ. या मंदिरापासून आतमध्ये गेले असता आपल्याला गुहा दिसते. तर पाहू शकता प्रशस्त अशी गुहा आहे. नाही म्हटलं तरी इथे 35 ते 40 लोकांच्या राहण्याची सोय होते, पण जेवण मात्र स्वतःच करावं लागेल. गुहेच्या मध्यभागी एक मूर्ती असून प्रशस्त अशी गुहा आहे आणि प्रकाशही येतो इथे. तसेच इथे 4 स्तंभ आहेत आणि 4 स्तंभावरती मस्त असे कोरीवकाम केलेले आहे. या स्तंभावर काही मूर्त्या कोरलेल्या असून सध्या त्या सुस्थितीत नाही आहेत, पण तरीसुद्धा पाहू शकता मस्त असं कोरीवकाम केलेलं होतं या स्तंभावरती. प्रत्येक ठिकाणी इथं गुहेच्या आतमध्ये गुहा अशी बनवलेली आहे आणि पाहू शकता अजून एक इथे गुहेच्या आतमध्ये अजून एक प्रवेशद्वार आहे. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे याच्यावरती. सुबक अशी नक्षी आहे बघा. सुंदर असं सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे इथे. तर पाहू शकता इथे अजून एक गुफा आहे. प्रकाश येण्यासाठी तंतोतंत अशी उपाययोजना केलेली आहे, जेणेकरून दिवसाची कोणत्याही उजेडाची अडचण न भासू. तर आता पाण्याची वेळ आली. गडाला कोतळीगड नाव का पडले ते. तर आपण आता चढायला घेत आहोत कोतळीगडचा कोतळा. तर पाहूया कसा आहे तो. पूर्ण पोटातून या पायऱ्या वरती जातात. तर तुम्हाला दाखवतो कोतळीगड का म्हणतात ते. कारण किल्ल्याच्या पोटातून पायऱ्या आहेत त्या
कोथळ्यातून पायऱ्यावरती जातात गडमाथ्यावरती, त्यामुळे याला कोथळीगड असं म्हणतात. चला वरती. किल्ल्याच्या पोटातून आपण किल्ल्याच्या गडमत्त्यावरती पोहोचतो. कातळात कोरलेल्या या शिड्या चढत आपण येऊन बसतो गडमाथ्यावरील प्रवेशद्वाराजवळ. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कातळात व्याघ्रशिल्प कोरलेले आहे. महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी. गडमाथ्यावरतून आल्यानंतर थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला हे गडावरती तळे लागते. त्या काळी खरोखरच हे तळे हे इथल्या मावळ्यांची तहान भागवत असणार, पण आता पाणी पिण्यायोग्य नाही आहे. गडमाथ्यावरती आल्यानंतर थोडे पूर्वेच्या दिशेने आल्यानंतर आपल्याला गडाच्या समोर जो डोंगर आहे त्याच्यावरती पवनचक्क्या दिसतात बघा. खूप छान असा हा देखावा आहे, खूप छान दृश्य आहे, पाहतच राहावं असं वाटतंय. ते आल्यानंतर सभोवतालचा प्रदेश आपल्याला नजरेस पडतो. जवळच असलेला पदरगड, भीमाशंकर अभयारण्य हे दृश्यच पडतं आपल्याला. किल्ल्याच्या पायथ्याला पेठ हे गाव असल्यामुळे याला पेठचा किल्ला हे संबोधले जाते. तसेच याला कोथळीगड असे संबोधले जाते. काही ठिकाणी कोथळा असा उल्लेख आहे. कोथळीगड ह्या कारणाने बोलले जाते कारण गडमाथ्यावरती येणाऱ्या पायऱ्या या किल्ल्याच्या कोथळ्यातून येतात, त्यामुळे ह्याला कोथळीगड असं नाव पडलं असावं असं निदर्शनास येतं. तसेच हा किल्ल्याचा इतिहास मोठा नसला तरी रक्तरंजित आहे. तसंच हा किल्ला बलाढ्य नसला तरी एक संरक्षण ठाणं म्हणून याचा उपयोग केला होता. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षण ठाणं होता. मराठ्यांचं या किल्ल्यावरती शस्त्रागार होतं. पाहू शकता किती उंच पायऱ्या त्या. कोथळीगडच्या कोथळ्यातून आपल्याला वरती जावं लागतं गडमाथ्यावरती. तर अशा या पायऱ्या खोदलेल्या आहेत कोथळ्यातून, जे की किल्ल्याच्या आतमधून आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कशा खोदल्या असतील या आणि हा रस्ता गडमाथ्यावरती कसा नेला असेल. खूप अद्भुत असं किल्ला आहे हा. छोटेखानी असला तर बघण्यासारखा आहे.
डाव्या साईडने गडमाथ्यावरती जाऊ शकता आणि उजव्या साईडला हा दरवाजा बनवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी कातळात कोरून भरपूर अशा खोल्या बनवलेल्या आहेत. त्यासाठी हे प्रवेशद्वार म्हणून हा दरवाजा आणि त्याभोवती केलेलं नक्षीकाम. किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा, पण सध्या तो सुस्थितीत नाही आहे. त्यामुळे पाहू शकता पडझड झालेली आहे आणि जवळच या लेण्या आहे तिथे. गडाला प्रदक्षिणा घालत असताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाण्याच्या टाक्या दिसल्या, काही ठिकाणी गुहाही दिसल्या. कोथळीगडला येण्यासाठी मुंबईतून 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे सेंट्रल लाईनवरील कर्जत स्टेशन गाठावे. जवळच्याच कर्जत एस टी स्टँडवरून आंबिवली गावाकडे येणारी बस पकडावी, जे की कोथळीगडच्या पायथ्यालगतचे गाव आहे. कर्जतपासून हे अंतर 30 किलोमीटर आहे. दुसरा मार्ग म्हणजे पनवेलवरून आपण बाय रोड कोथळीगडला येऊ शकता. पनवेल ते कोथळीगड अंतर 60 किलोमीटर आहे. त्यासाठी लागणारा वेळ आहे 2 तास. एका दिवसात हा गड पाहून होतो. त्यानुसार आम्ही गड भ्रमंती करून परतीचा प्रवास सुरू केला.